नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री व्रताचे नियम. ही कामे चुकून सुद्धा करू नका, तरच व्रत संपन्न होईल. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी 26 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवारी महाशिवरात्री आलेली आहे. तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतात किंवा महादेवांची जी काही व्रत वैकल्ये वर्षभरामध्ये आपण करत असतो, त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षामध्ये ही शिवरात्री व्रत येत असतात. पण विशेष महत्त्व म्हणजे माघ कृष्ण चतुर्दशीला जी शिवरात्र असते तिला महाशिवरात्र असं संबोधलं जातं. या तिथीला शिवभक्तीच्या दृष्टीने अनन्यसाधारण असं महत्त्व शास्त्रामध्ये पुराणामध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे. हे महत्त्व का वर्णन केले तर ज्याप्रमाणे काही दिवस महत्त्वाचे असतात त्याप्रमाणे काही रात्रीसुद्धा महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ होळीची रात्र म्हणजे होळीची जी रात्र असते, तशीच महाशिवरात्रीची रात्र, दीपावलीची म्हणजे लक्ष्मीपूजनाची रात्र, या 3 रात्री ज्या आहेत त्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व उपासनेच्या दृष्टीने शास्त्रकारांनी देऊन ठेवलेलं आहे. याचं महत्त्व दिलंय तर उपासनेच्या दृष्टीने, अनुष्ठानाच्या दृष्टीने त्याची फलप्राप्ती व्हावी, ईश्वराची कृपा त्वरित व्हावी, यासाठी या रात्री विशेष प्रसिद्ध आहेत. म्हणून या रात्रीला जागरण करण्याला सुद्धा शास्त्रकारांनी सांगितलंय. त्या महाशिवरात्रीचा महिमा वर्णन करताना ईशान संहिता या ग्रंथामध्ये असं दिलंय की माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी शिवलिंगाचा प्रादुर्भाव या ब्रह्मांडामध्ये झाला आणि म्हणून महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. या दिवशी नक्की काय होतं तर ब्रह्मांडातील सर्व शिवलिंगामध्ये शिवतत्वाचा संचार या माघ कृष्ण चतुर्दशीला होत असतो. शिवतत्व त्या शिवलिंगामध्ये प्रविष्ट होत असतं. त्यामुळे शिवलिंगाची भक्तिभावपूर्ण उपासना जर या दिवशी केली तर ती सेवा भगवान शंकरापर्यंत त्वरित पोहोचत असते आणि शिवांची कृपा विशेष रूपाने संपादन करण्यासाठी या दिवशी मदत होत असते. ईशान संहिता ग्रंथामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की शिवरात्री माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी जर रविवार आला, मंगळवार आला आणि त्याचबरोबर शिव नावाचा एक योग असतो 27 योगामधला, तो जर योग जरी उपस्थित असेल तर त्याची विशेष फलप्राप्ती शास्त्रकारांनी दिलेली आहे. आता स्कंद पुराण काय सांगते याविषयी ते सांगते की धूपदीप नैवेद्य पूजा इत्यादी कशानेही मी जितका प्रसन्न होत नाही तितका शिवरात्रीच्या दिवशी उपास केल्याने मी प्रसन्न होतो, असं भगवान शंकर साक्षात स्कंद पुराणामध्ये सांगतात. आणि त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी उपासनेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. फक्त उपवास कसा करायचा तर तो काही सगळं खाऊन पिऊन उपवास जे सध्या करतात त्याला उपवास म्हणत नाही. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. देवतेच्या जवळ आपण त्या दिवशी राहायचं असतं. जास्तीत जास्त भक्ती नामस्मरणामध्ये दंग राहायचं असतं. फलाहार म्हणजे ज्यांना कडक उपवास शक्य नसेल त्यांच्यासाठी सर्वप्रथम पहिला पर्याय जो दिलाय शास्त्रात तो वायुभक्षण. हे फक्त हवा खाऊन राहणं. त्या दिवशी जेवढं शक्य असेल तर फलाहार आपण करू शकता. फळ त्याचा आपण भ्रष्ट फराळ होऊन आपण साबुदाण्याची खिचडी किंवा अन्य पदार्थ सेवन करत असतो. पण जास्तीत जास्त पचायला जड पदार्थ उपवासाच्या दिवशी जर आपण खाल्ले तर उपवास बाजूला राहतो आणि आळस अंगात संचार करत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त आपण उपवास कसं कराल याकडे आपण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. एखादी व्यक्ती विष्णूची उपासक असेल, गणपतीची उपासक असेल, देवीची उपासक असेल, पण तो शिवरात्री व्रत जर करत नसेल तर त्याच्या देवतेची उपासना करतात ती सुद्धा वाया जाते असं शास्त्रकारांनी सांगितले. त्यामुळे कोणत्याही देवतेचा उपवास करणारा किंवा उपासना करणारा अशी जर व्यक्ती असेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत हे केलंच पाहिजे असं शास्त्रात सांगितले. तर मैत्रिणींनो, महाशिवरात्रीच्या एकादशीला आपण शिवांची पूजा योग्य पद्धतीने कशी करायची ते जाणून घेऊया. 1. जेव्हाही आपण भगवान शिवांची पूजा करतो तर उभे राहून भगवान शिवांचे पूजन करू नये. नेहमी बसून जल अर्पण करावे. जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदींचं पूजन करावे, नंतर गणेशांचे पूजन करावे, नंतर कार्तिकेयांचे पूजन करावे आणि त्यानंतर माता पार्वतीची पूजा करावी आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवट भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे. 2. शिवपूजा करतेवेळेस ही लक्षात ठेवावे की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून
पूजा करायला पाहिजे। दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवांची पूजा केली पाहिजे। याशिवाय शास्त्र असे सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे, कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो। याविषयी शिवपुराणातही लिहिलेलं आहे, शिवभक्ताने नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून पूजा करावी। भगवान शिवांच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवांचे पूजन करायला पाहिजे। 2. भगवान शिवांच्या पूजेमध्ये या 7 वस्तू आपल्यापाशी असायलाच पाहिजे। बेलपत्र, जल, काळे तीळ, चंदन, दीप, पुष्प, नैवेद्य। पहिली वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र। जेव्हाही आपण भगवान शिवांची पूजा कराल ते बिना बेलपत्राचे करू नये। जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे, भगवान शिवाला अर्पण करावे। जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहे। स्वर्णमालेमध्ये एवढे महत्त्व नाही आहे तेवढे महत्त्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे। त्यामुळे भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे। महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी। एक तर तुम्ही 1 बेलाचं पान अर्पण करू शकता, 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता, पण 1 बेलाचं पान याचा अर्थ असा होतो एका बेलाच्या पानाला 3 पाने असतात। 3 दलाचे मिळून 1 पान तयार झालेलं असतं। त्यामुळे तुम्हाला पानसुद्धा 3 दलाचे आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आणि मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत। बेलाचं पान तोडत असताना बेलाच्या झाडाला प्रथम नमस्कार करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ते बेलाचं पान तोडायचं आहे। हे पान पूर्णपणे 3 दलाचं असलेलं पाहिजे। पान जळालेलं, चिरलेलं किंवा तुटलेलं अजिबात महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही। महाशिवरात्रीचा सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा नियम, जर तुम्हाला महादेवाच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात नाराज व्हायचं कारण नाही, पण पूजा करताना, व्रत करताना महादेवाच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू मात्र अजिबात अर्पण करायच्या नाहीयेत। आणि बेलाचं पान हे पालते व त्याचा दांडा आपल्यासमोर येईल अशा पद्धतीने बेलाचं पान व्हावे। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून 1 लोटा जल घेऊन गेले पाहिजे। जोपर्यंत 1 लोटा जल शिव मंदिरापर्यंत तुम्ही नेता तेवढे फळ तुम्हाला कावड यात्रेचे प्राप्त होते। त्या जलात काळे तीळ टाकून अर्पण करावे। भगवान शिवाला जलाची धारा अत्यंत प्रिय आहे आणि शिवपिंडीवर जल हे सावकाशाने हळूहळू अर्पण करावे। तिसरी गोष्ट ती म्हणजे चंदन। भगवान शिवांना चंदन अत्यंत प्रिय आहे। भगवान शिवाला चंदन आवश्यक लावले पाहिजे। शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे आणि त्याचे दुर्भाग्य नष्ट होते। जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवांवर अर्पण करतो, भगवान शिव त्यांचे समस्त अमंगलाचे निवारण करतात। भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे चंदन हे भगवान शिवांच्या पूजेत आवश्यक ठेवावे। चौथी गोष्ट आहे तीळ। तीळ हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत। भगवान शिवांच्या शिवलिंगावर 1 तिळाचा दाना अर्पण केल्याने 100 अश्वमेध यज्ञाचं फळाची प्राप्ती होते। तीळ जलात टाकून भगवान शिवांनाही अर्पण करू शकता। 108 तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचं स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे। असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते। 6. पाचवी गोष्ट आहे दीप। भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते, सद्मार्गाची प्राप्ती होते। त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही। शिवपूजामध्ये शिवापाशी दीपाचे दान आवश्यक करायला पाहिजे। 6वी गोष्ट आहे पुष्प। भगवान शिवाला पुष्प आवश्यक अर्पण करायला पाहिजे। आपल्या श्रद्धाभावाने केवड्याचे फूल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल ते पुष्प भगवान शिवाला अर्पण करावे। शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते, आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते। त्यामुळे भगवान शिवाला पुष्प आवश्यक अर्पण केले पाहिजे। आणि 7वी गोष्ट आहे नैवेद्य। भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात गूळ किंवा खीर भगवान शिवाच्या पूजेमध्ये आवश्यक अर्पण करावा। भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप आवश्यक करावा। भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा आवश्यक टाकली पाहिजे आणि भगवान शिवाजीची अर्धी प्रदक्षिणाही केली पाहिजे। भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता, त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात। त्यामध्ये धोत्रीची फुलं, पांढऱ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर एरंडाचं फळ असेल, बेलाचं फळ, बेलाची पानं, वेगवेगळ्या झाडांची पानं सुद्धा या दिवशी अर्पण केली जातात।
महाशिवरात्रीची तिथी असते. ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत आहेत किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघता येत, ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी पण त्यांचा विवाह जुळत नसला, त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल, तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत जरूर करावं. लवकरच त्यांच्या विवाहाचा योगसुद्धा जुळून येईल. महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं. महादेवांच्या पिंडीवर फक्त 1 तांब्या पाणी जर अर्पण केलं, म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला आणि 1 बेलाचं पान जरी वाहिलं, तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं. महादेवांच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षदा, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदाराची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी. माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ही ठेवावे. 14. महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा, हलवा, लस्सी, मध इत्यादींची व्यवस्था करावी. 15. महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता. 16. महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचार्य नियमाचे आवश्यक पालन करावे. 17. महाशिवरात्रीच्या उपासामध्ये रात्री जागर अवश्य करावा. याने व्रताचं अधिक पुण्य फळ मिळेल. आणि शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्वही सांगितलेलं आहे. ते वरीलप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेच आहे. महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृताचा आणि त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो. पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात, ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात. त्यामुळे काही नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे. त्यातील पहिला नियम आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नये. शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वीच उठण्याचा प्रयत्न करावा. महिलांनी या दिवशी केस धुवू नयेत. अंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये करावा. आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी. यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल. आणि त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला आवर्जून काळ्या तिळाचा वापर करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता, मात्र तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका. 2. यानंतरचा पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाहीयेत. ज्यांना एखाद्या पदार्थाचं व्यसन असेल त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करत असताना कोणतेही व्यसनी पदार्थ खाऊ नये. कोणत्याही गोष्टीचा व्यसन करू नये. असे व्रत असो किंवा नसो, व्यसन करणे आपल्या शरीरासाठी किती घातक आहे. पण प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणं टाळलं पाहिजे. 3. यानंतरचा तिसरा नियम असा आहे, महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये. कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचं प्रतीक आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिलाच आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढावं म्हणून लावत असतात. आणि भगवान महादेव हे आहेत ते संहारक आहेत, म्हणजे दुष्टांचा ते संहार करतात, आपल्याला संकटापासून वाचवतात. त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर हळदी कुंकू वाहिले जात नाही. दुसरे कारण असं आहे, महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता, म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता आणि त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन, भस्म या गोष्टींचाच वापर केला जातो. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळदी कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका. यानंतरचा चौथा नियम असा आहे, महादेवांच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो, दह्याचा असो, पंचामृताचा असो किंवा पाण्याचा असो किंवा मधाचा असो, शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता, एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. त्यामुळे शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवांचा अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी माफी मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. कारण आपल्याकडे पूजेमध्ये जो काही शंख असतो तर हा शंखचूड नावाचं प्रतीक आहे. आता तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूंच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखांना इतकं महत्त्वस्थान का देतो?
तर शंखचूड नावाचा जो असुर होता, राक्षस होता, तो भगवान विष्णूंचा भक्त होता आणि त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. यानंतरचा 5वा नियम असा आहे, महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा, तुळशीच्या मंजिरींचा वापर अजिबात करायचा नाही आहे. महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात, तिथे जाऊन पूजा करतात, पण असं अजिबात करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवांची पिंड अजिबात ठेवू नका, पूर्णपणे वर्ज्य मानले गेलेले आहे. ही चूक आपल्याला टाळायची आहे. महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं, त्याचबरोबर केवड्याची फुलं, केतकीची फुलं अजिबात व्हायची नाही आहेत. महादेवांच्या पूजेमध्ये ह्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत. भगवान शिवांची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचं भांडं वापरू नका. तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने, दही टाकल्याने दुधाचा तो बाधित होतं आणि ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही. भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान करून नंतर शिवलिंगावर जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जो अभिषेक आहे तो पूर्ण मानला जातो. आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा माता पार्वतींची सुद्धा पूजा करा असं आवर्जून सांगितलं जातं. कारण वर्षभरामध्ये सुद्धा आपण महादेवांची भरपूर सारी व्रतवैकल्ये करतो. हरतालिका तृतीयेला सुद्धा आपण माता पार्वतींची पूजा करतो. मग महादेवांची पूजा करत असताना मात्र हळदी कुंकवांचा वापर करू नका असं सांगितलं जातं. तर माता पार्वतीच्या पूजेमध्ये सुद्धा हळदी कुंकू वापरायचं नाही. का तर बघा, जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीची पूजा करतो तेव्हा तिथे हळदी कुंकू अजिबात वापरायचं नसतं. पण जेव्हा आपण महादेवांच्या त्यांच्या कुटुंबांसह पूजा करतो, म्हणजे आपल्याकडे जर फोटो असेल आणि त्या फोटोमध्ये महादेव, माता पार्वती, त्याचबरोबर त्यांचे पुत्र गणेश, कार्तिकेय या चौघांचा जर फोटो असेल किंवा महादेवांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबापैकी कोणी एक जरी व्यक्ती असेल तर तेव्हा मात्र आपल्याला महादेवांना कुंकू हळद लावू शकतो. यानंतरचा पुढचा नियम असा आहे, महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात. त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात, म्हणजेच महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो, म्हणजे व्रताचे पारायण करतो, तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करण्याचं चुकीचं वाटत असेल तर महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे, आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये. आपल्यामुळे कोणाचं मन दुखेल, आपल्यावर कोणी नाराज होईल, अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचं व्रत केलं नाही तरी सुद्धा चालेल. तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन हे व्रत करू शकता. खरं सांगायचं झालं तर महाशिवरात्रीचे व्रत करण्यासाठी आपल्या मनातील शुद्ध भाव, आपली महादेवावर असणारी भक्ती खूप महत्त्वाची आहे. तर या गोष्टीचं तुम्ही पालन जरूर करा. आणि अक्षदा वाहत असताना किंवा तांदळाचा वापर आपण पूजेमध्ये करत असू तर त्यात अक्षदा ज्या आहेत किंवा तांदूळ जे आहे ते तुटलेले नसावे. अखंड म्हणजे न तुटलेल्या तांदळाचा वापर आणि पांढऱ्या शुभ्र तांदळाचाच वापर पूजेमध्ये करावा. रंगीत तांदळाचा वापर पूजेमध्ये करू नये. तुम्हा सर्वांना आपल्या मराठी परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.